कोणतीही रास अतिशय चांगली किंवा अतिशय वाईट नसतेच. तसेच कोणतीही कुंडली अतिशय शुभ वा पूर्ण अनिष्ट नसते. शुभ प्रतिकूल योग प्रत्येक कुंडलीमध्ये असतात. काय असतात कुंडलीतील ग्रहयोग? तर एखादा ग्रह एखाद्या राशीत शुभ फळे देतो, पण तोच ग्रह एखाद्या स्थानामध्ये अशुभ फळं देतो. असे का बरे होते? तर हे असे ग्रहयोगांमुळे होते. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही शुभ योग असतात तर काही अशुभ योग असतात. कुंडलीमध्ये लग्नस्थानापासून व्ययस्थानापर्यंत एकूण 12 स्थाने असतात. या 12 स्थानांमध्ये एकूण 66 प्रकारचे योग तयार होतात. त्या योगांसंदर्भात आज जाणून घेऊया. हे योग साधारण आपण कोणते आहेत ते बघूया. पहिला योग आहे युती योग, नंतर लाभ योग, नवपंचम योग, केंद्र योग, षडाष्टक योग, प्रतियोग, परिवर्तन योग, शुभ कर्तरी आणि पाप कर्तरी योग या संदर्भात आज आपण जाणून घेऊया. युती योग म्हणजे काय? तर जेव्हा 2 ग्रह एकाच राशीत सारख्याच अंशात असतात तेव्हा त्या 2 ग्रहांची युती होते. शुभ ग्रहांची युती शुभ फळे देते, तसेच अशुभ ग्रहांची युती अशुभ फळे देते. एक ग्रह शुभ आणि एक अशुभ असता मिश्र फळ मिळते. लाभ योग कधी कुंडलीमध्ये घटित होतो? जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहापासून साधारण 3ऱ्या स्थानात तर दुसरा ग्रह पहिल्या ग्रहाच्या 11व्या स्थानात असतो आणि दोन्हींमधील अंतर साधारण 60 अंशाचं असतं, तेव्हा लाभ योग तयार होतो. हा योग जरी शुभ असला तरी हा नवपंचम योगा एवढा बलवान नसतो. आता जाणून घेऊया केंद्र योगाबद्दल. केंद्र योग म्हणजे 2 ग्रहांचे योगांतर 90 अंश असेल तेव्हा हा योग होतो. हा एक अशुभ योग असतो. या योगात कार्य करूनही काहीतरी उणीव असल्याची आपल्या मनाला टोचणीच लागून राहते. अथक परिश्रम जर केलं तर या योगाने सुद्धा आपण यश मिळवू शकतो. आता नवपंचम योगाबद्दल जाणून घेऊया. यामध्ये 2 ग्रहांमधील अंतर हे 120 अंशाचे असते. नवपंचम योग हा अतिशय शुभ योग असतो. एक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून 5वा व दुसरा ग्रह पहिल्यापासून 9व्या स्थानात असतो. कुंडलीत नवपंचम योग असता व्यक्तीला सुख, यश, कीर्ती व नावलौकिक मिळते. हा योग व्यक्तीच्या कुंडलीत असेल तर व्यक्ती सज्जन, उदार, सत्ववृत्तीचे व ईश्वरभक्त असते. नवपंचम योग हा भाग्याचा कारक योग असतो. आता षडाष्टक योगाबद्दल समजून घेऊया. षडाष्टक योग म्हणजे 2 ग्रहांमध्ये साधारण 150 अंशाचं अंतर असतं. या योगाला अशुभ योग म्हणतात. या योगामुळे व्यक्तीला विरोधी आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागते. या योगामुळे शत्रूपासून आपल्याला त्रास होतो, तसेच जीवावर संकट येते. विघातक घटना घडून येतात. उदाहरणार्थ शनी मंगळ किंवा शनी हर्षल यांचा जर षडाष्टक योग असेल तर व्यक्तीला अपघात होऊ शकतो. हा योग अपघात घडवणारा योग आहे. आता समजून घेऊया प्रतियोगाबद्दल. या ग्रहयोगामध्ये 2 ग्रहांमधील अंतर हे 180 अंशाचे असते. म्हणजेच ग्रह जेव्हा परस्पराच्या विरुद्ध स्थानात असतो तेव्हा त्याला समसप्तक किंवा प्रतियोग असे म्हणतात. या योगाची फळे व्यक्तीला प्रतिकूल परिणाम देतात. त्रासदायक थोडा असतो हा. परिवर्तन योग किंवा अनन्य योग. जेव्हा कुंडलीतील 2 स्थानांचे अधिपती परस्परांच्या राशीत किंवा स्थानात असतात तेव्हा अनन्य योग किंवा परिवर्तन योग होतो. अशाच प्रकारे कुंडलीतील मी मघाशी सांगितल्याप्रमाणे लग्नस्थानापासून व्ययस्थानापर्यंत एकूण 12 स्थाने असतात. या 12 स्थानांमध्ये एकूण 66 प्रकारचे योग तयार होतात. आता हे सर्व योग एकाच पत्रिकेत असतात असे नाही. यापैकी एखादा किंवा 2 किंवा त्यापेक्षा अधिक योग एखाद्या कुंडलीत असू शकतो. त्रिकस्थाने जसे की 6, 8, 12 या स्थानांमध्ये जे योग होतात त्यांना दैन्ययोग असे म्हणतात. केंद्र, कोण, धन, लाभ यांच्या अनन्य योगांना महायोग म्हणतात. त्याची शुभ फळे मिळतात.
आता समजून घेऊया शुभ कर्तरी आणि पाप कर्तरी योग. जेव्हा एखादा ग्रह 2 शुभ ग्रहांच्या मध्ये असतो तेव्हा शुभ कर्तरी योग असं समजला जातो. आणि जेव्हा एखादा ग्रह 2 अशुभ ग्रहांच्या मध्ये असतो तेव्हा कुंडलीमध्ये त्याला पाप कर्तरी योग असे समजतात. कर्तरी म्हणजे कात्री लावणे. शुभ कर्तरी योगामध्ये शुभ फळे मिळतात, तर पाप कर्तरीमध्ये व्यक्तीला 2 ग्रहांच्या मधल्या स्थानाबाबत अशुभ फळे मिळतात. मागचा ग्रह जर मार्गी असेल आणि पुढचा ग्रह वक्री असेल तर हा योग अधिक बलवान होतो.